पाणी भरायचं काम चालू आहे बघा. इथं आता तुम्हाला सांगतो, वर बेराव चढते पाणी. कॉकतातला बंद केला का इथं लागलं पाणी चढायला. बघा ही वर टाकीव पाणी चढतं या. खाली कॉक आहे. वर कडवाळाकडे चेंबूर खोललाय. विहिरीची मोटर चालू केली आहे. हा पुन्हा जाताना का आताच काय आहे घालू द्या. गंठन घालायचं आणि हे पुन्हा जाताना घालायचं. बाहेसनी काय बघा या असं वर टाकीव पाणी चढते. आमची सिस्टीम लय जोरात केली आहे. हा पाणी वर भरलं नाही ना. त्याला भरलं या. सारखी फ्रेश वॉश लावती या. बाग फ्रेश वॉश माझा संपत आणला. मग त्यातला माझा फ्रेश वॉश सारखा कसं काय संपतो. तुम्ही लावता या. येळात 4-4 वेळा तोंड धुती या. येळात 4-4 वेळा बाथरूमात किती तोंड धुती या. अण्णा जाऊ मोटर बंद करा तिकडं. मी हात केला बंद करा. मग घेतला कॉक बंद करून जाऊस तर तुम्हाला भरतं या. नाही भरलं नाही या. ती वर उमचाळून असं थोडं कमी पडतंय. पाच पडतंय असं. जाऊ कान 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 जरा. एक पाऊस पाहिजे बघा. बाजरी आली उगवून. पण एक पाऊस असलं ना मग बघा चांगली बाजरी हलती या. बाजरीचं बी बारीक असतं या. त्यामुळं लवकर काय पडत नाही. मकाला फवारा मारा येतो म्हणलं तर गडी टांग देते. काय पैसा देऊन सुद्धा गडी हुलकावून जावते. पैसा देऊन फवारा मारा येळ येत नाही तर. बंद करा म्हणलं करा. लगेच करू नका. वर टाकी भरायला उशीर लागते. 500 लिटरची टाकी आहे. लगेच करू नका. थांबा. तिकडे विहीर आहे आपली. थांबा थांबा. लगेच करू नका. थांबा. करू नका. थांबा थांबा. ऐ हा करा बंद. बंद करा. बंद करा. बंद करा. झालं बिजलं बिजलं. बंद करा. बंद करा. बंद करा. बंद करा. बंद करा. अरे अरे पाणी साधा लागले रे. व्हायला लागलं. व्हायला गाडी गेलं. राहू दे राहू दे या. बंद केले का. हिथं आहे कॉक. आम्हाला हिथं बघा कॉक करायचं आहे म्हणून काल करून ठेवलं या. आता ती व्यवस्थित ही एक कॉक आहे हिरीकडे आपल्या जाणार. आता ही कॉक बंद करायचा. पूर्ण कॉक बंद केला पाणी जात नाही. काय करत नाही. गाडीच्या चार्जरवर पडलं का पाणी का. हा वैरण आणायचे. पूनम गेली तिकडं सवासणी येत्या. तिकडं पोळ्या करू लागाय गेल्या. आजच्यापासून सवासणीचा महिना चालू झाला बघा. आता हे ज्या त्याच्या सवासणी आम्हाला पण सवासणी घालाय ते बरं. अजून धुणं सारवान सगळं करायचं आहे. तिकडं पेज पाणी भरलं वगैरे दारात नसतं गेलं पाणी वाया. तिथं पाईप खुलली का कळशे बरोबर तर पाणी वाया जाते आंब्यात. केली पण हा या मग वर जाऊ डायरेक्ट आपण. वैरणा लागते की ती रचून दिलं आपण दोघं आणू. पुन्हा मस्ती रोज वैरण आणायला. आज गेली पोळ्या करायला लवकर स्वयंपाक वाऱ्या झालं म्हणजे आपलं बरं असते.
मी पण हाय गण ते हाय सवाशीन फराळीच खाल्लंय मी. मला उपवास धरायचं म्हणलं का वैताग येतं बरं. तर काय करायचं सांगितलं मकोबाई सवासने त्या मकाला ह्या फवारा मारायचा आपल्या. पण फवारा मारणं आज हाणली दांडी फोन सुद्धा उचलला नाही गाड्याला. नाही वैताग येतं बरं. आता काय करायचं आहे काम कसं येळं होणं गरजेचं आहे हो. येळं टॉनिक वगैरे ह्याला फवारायला असलं ना मग पिकं चांगली येते ती. बाकी काय झालं का जेवण पाणी सगळं तुमचं. कोणाकोणा आता आज सवासने द्या सांगा. आमच्याकडे आजच्यापासून चालू झाली द्या. आम्हाला पण घालायची द्या. आता 2-3 दिवसांना आम्ही धुणं सारवान काढणार आहे. सगळी कपडी ही घरं बिरं सगळी धुवून टकाटक करायची आणि मग सवासनी सांगायच्या आणि सवासनी घालायचं. अजून हे जनावर पाणी पाजायचं येते. आता ही जनावरं बिनावरं ही आता हे आपल्याकडे येते. आता वैरा या आबा गेले पहिल्यांदा वजतला चोबर खोललाय. कडवाळ भिजवायचं आबाला म्हणले कडवाळ भिजव. वैरण सकाळी काढलेली आहे ती आणायची जाऊन. आता मी आणणार आहे जाऊन. आबा रचून देतोय आम्ही गाडीवर आणणार आहे. पुन्हा मग ही शर्टाला करताला ही मसरासनी पाणी बिणी पाजायचं. आता काय कुठे बिटी का करून घातली या. आता 4लाच पुन्हा करून घालायची या. गाडी जरा महागच लागली जरा उन्हात लागली जरा थोडी पुढं सारा लागते बघा. महाग ऊन येतं या. माझं हे कपडं उन्हात येतं या. तर ही तर लावली बघा पुढं नाहीतर उन्हातच येत होती. थोडं मागची खोपडी उन्हात येत होती. आता आली सावलीला. मैंदाळ ऊन पडायला लागले. रात्री पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस आलं नाही. आणि लई बेकार उकाडतं या. इतकं जी बेकार उकाडतंय दिवसभर नुसतं चांद 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 या. आणि संध्याकाळी ढिलं पडतं या. पाऊस आलं पाहिजे हो. पावसाची एवढं काय आहे ना तर शेतकरी राजाला लई मोठं दुःख आहे. पाऊस जर पडे ना तर शेतकरी सालभर दुःखी राहणार आहे बघा. कारण पाणी काय सगळ्यासनी पाणी नाही ती. एक जणाला आहे तर एक जणाला नाही. आणि पाऊस जर नाही पडला तर सगळ्याचीच पाणी बंद होणार आहे ती. बरोबर आहे ना सांगा. ही झाडं जुडं लावलेली पुन्हा जळणार. लय कुठं नाही. पाणी ही लय महत्वाचं आहे. ती म्हणते ना एक वेळेस पोटाला अन्न नसलं तर चालेल पण पाणी असणं लय गरजेचं आहे. तसंच ही कंडिशन आहे बघा. गेल्या वर्षी ह्या दिवसात धो 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 पाऊस पडायचा. पण ह्या वर्षी वातावरण आरी झालंय बघा. आपलं हाय अजून टाक 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 चालतंय आपलं विहिरीचं बोरचं. काय टेन्शन नाही. तुमचं काय चाललंय. झाली जेवणं बिवणं सगळ्यांची. कोण कोण कुठनं व्हिडिओ बघताय. काय लागा व्हिडिओ चांगला येतं वाईट येतं काय सांग ना काय करना. हा काय बोलणं नसतं मी गपचिपच बसला या. ट्रॅक्टर घ्यायचा माझा कॅन्सल केलाय बघा. कारण घरातली सगळीच नको म्हणते ती. आबाला बिन विचारलं तर नको म्हणते. नको म्हटल्यानं मग काय होतं ढिगारा होतो घरात. सगळीच म्हणते ती नग. सगळ्याच विचारलं सगळीच म्हणते ती नग. मग त्यापेक्षा आपलं मग आपणच आरी घेतलं या. कारण धिंगाणा करण्यात काय मजा नाही. आणि ती एखाद्याचं नाही जर नाट असेल आणि ती जर आपण बळजबरीने जर घेतलं तर ती आयुष्यभर वस्तू तशीच राहते. नाट लागत राहतं. काय ना काय पुढं घोटाळा आटाळा होते. तर म्हणून ती डोक्यात ठेवून ट्रॅक्टरचा विषय करून डोक्यातनं काढून दिलाय. बघू ज्यावेळेस ही म्हणतील त्यावेळेस मग बघू. तर चला कोण कोण कुठनं व्हिडिओ बघताय नक्की सांगा कमेंट करून. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.